आपण जर या ठिकाणी पाहिलं माझ्या मागे हे जे लोक आहेत, हे जे आंदोलक आहेत, हे गेल्या 5 दिवसांपासून बच्चू कडूंच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनामध्ये, या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. बच्चू कडूंनी ज्या 17 मागण्यांना घेऊन हे उपोषण केलेलं आहे, त्या उपोषणामध्ये या आंदोलकांचा सुद्धा सहभाग आहे. एकूण 50 आंदोलक जे आहेत हे या उपोषणामध्ये, अन्नत्यागामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी एक आजी आहेत माझ्यासोबत. आजी, नाव काय तुमचं? सुमनबाई साळवे. वय काय असेल आता तुमचं? 70. बरं, कुठनं आल्यात? वाशिमाहून. वाशिम जिल्हा. वाशिम जिल्हा. बरं, आता काय वाटतं, तुम्ही उपोषणाला बसलेले आहात? उपोषणाला बसलो म्हणजे आम्हाला काहीच नाही, जागा नाही, नावी काहीच नाही राहतो. हां, भाऊ उपोषणाला बसले तर ते सगळ्यासाठीच बसलेत ना. हां, शेतकऱ्यासाठी कर्ज माफ व्हावा, हां, न्याय, अपंगाला 6,000 रुपये पगार झाली पाहिजेत, हे सगळ्यासाठीच बसलेत ना. आम्ही पण बसलो. अहो, अपंगाला मारलं तर रिपोर्ट दिला तर ते लोक नुसते त्याच्याकडून पैसे खातात आणि काही नाही, अपंगाला सहारा नाही. म्हणून इथं बच्ची भाऊ उठतील तेव्हाच आम्हाला उठायचं, ते जेवतील तेव्हा जेवायचं. इथं जीव गेला ना तर काहीच घोर नाही. जीव जर गेला इथं तर काहीच नाही, आम्ही उठतच नाही. जवाब भेटला तर ठीक आहे, उद्यापासून आम्ही पाणी पण पिणार नाही. हो, न्याय भेटला तर बरं आहे, नाही तर उद्यापासून आम्ही पाणी हे सुद्धा पिणार नाही, काय गोळी खाणार नाही, काहीच नाही. जीव जर गेला तरी काही घोर नाही. जेव्हा बच्चे भाऊ जेवतील तेव्हा जेवीन मी. नाव सुमनबाई साळवे. एकूणच काय आहे की जोपर्यंत बच्चू भाऊंच्या पोटात अन्नाचा कण जाणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा अन्नाला हात लावणार नाही, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे. हे जे आपण पाहतोय हे दिव्यांग बांधव आहेत. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा समोर या ठिकाणी आपण पाहू शकतो. ते सुद्धा या ठिकाणी अन्नत्याग या आंदोलनाला बसलेले आहेत. या ठिकाणी काही महिलासुद्धा आहेत, काही दिव्यांग बांधव आहेत. दिव्यांग बांधवांच्या सुद्धा वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्यांसाठी हे उपोषण जे आहे ते जवळपास 17 मागण्या आहेत. त्या 17 मागण्यांमध्ये दिव्यांग बांधवांच्या सुद्धा मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्या आहेत. काही दिव्यांग बांधव या ठिकाणी आहेत. दादा, कुठनं आलात, काय नाव? माझं नाव महेंद्र अण्णाजी बहादे आहे. मी माढेळीहून आलो. माझं तहसील आहे ओरोरा, जिल्हा आहे चंद्रपूर. आमच्या अपंगाच्या मागण्या आहे त्या सरकारने मान्य कराव्या आणि लवकर, कारण आम्हाला 5-5, 6-6 महिने पगार भेटत नाही. आणि सुधारणा जर आमचे घर कसे चालायचे, व्यवहार कसे चालायचे, या सर्व महागाई वाढली आहे. आणि या पैसे जर आले नाही किंवा आम्ही खर्च किंवा व्यवहार होत नाही आमचा. तसेच आमचे जे बच्चू भाऊची ज्या मागण्या आहे त्या सर्व मान्य करावा हे आमची अपेक्षा आहे. आणि शेतकऱ्याच्या रास्त मागण्या आहे, अपंगाच्या रास्त मागण्या, विधवा भगिनीच्या रास्त मागण्या आहे, म्हातारे लोक आहे ज्यांना मजुरी मिळत नाही. आम्हाला अपंगाला कोणी रोजगार म्हणून देत नाही. कोणाला आम्ही कोणाकडे काम करायला गेलो आम्हाला अपंग म्हणून आम्हाला कामाला घेत नाही. आम्हाला नोकऱ्या भेटत नाही, सरकारसुद्धा नोकऱ्या देत नाही, कामं देत नाही. तर आम्हाला हे नोकरी नाही, काम आलं नाही तर आम्ही रोजगार कुठून मिळणार आम्हाला? आणि ह्या तुटक्या पैशामध्ये आमचं कसं घर चालणार? जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचे जे मानधन आहे त्या मानधनामध्ये सुद्धा नियमानुसार वाढ झाली पाहिजे. या ठिकाणी एक काका आहेत जे पुण्यावरनं जवळपास 800-900 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो प्रवास त्यांनी ऑटोने पूर्ण केलेला आणि ते सुद्धा दिव्यांग बांधवच आहेत. काका, काय नाव तुमचं, कुठनं आलं? विक्रांत आनंद धुमाळ, पुण्यावरून आलो. बरं, काय सांगाल आता दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी तुम्ही या अन्नत्याग उपोषणामध्ये सहभाग घेतलेल्या बच्चू भाऊंसोबत, काय सांगाल? बोल ना. काय सांगाल? या ठिकाणी 8 तारखेपासून आपण आंदोलनाला बसलेलो आहे, परंतु आज 5वा दिवस आहे. शासनानं कुठलीही दखल घेतली नाही. आम्ही काय मागतोय, साधं शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हावी, घरकुलला अनुदान वाढवून मिळावं, मेंढपालाला संरक्षण द्यावं. या सगळ्या गोष्टी करत असताना दिव्यांगाला 6,000 रुपये मानधन मिळावं, घरकुलला 5 लाख रुपये मिळावं, अशासाठी आम्ही बसलो आहे. परंतु या सरकारच्या निर्लज्ज सरकार आहे. कारण या सर्वसामान्य दीनदुबळ्या गरीब जनतेला त्यांना न्याय द्यायचं नाही. ह्यांना अदानी अंबानीच्या गळ्यात घशात घालण्याचं, सर्व रक्कम घशात घालून शिना त्यांना मोठं करायचं आणि सर्वसामान्य जनता मारण्याचं काम या राज्यामध्ये कोण करत असेल तर देवेंद्र फडणवीस सरकार करतंय. हे आम्हाला आज दिसून आले. आज 5 दिवस झालं इथं बसलो आहे. आज मी सोलापूरमधनं आलो आहे. सोलापूरमधनं आम्ही जवळजवळ सोलापूर जिल्ह्यामध्येच प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन चालू आहे. परंतु या राज्यामध्ये आंदोलनाचा भडका उठलेला आहे. तरीही या निर्लज्ज सरकारला
लाज वाटली पाहिजे. ही दीनदुबळ्या दिव्यांगांना न्याय देता येत नसेल तर या खुर्चीवर बसण्याचा तुमचा कसलाही अधिकार नाही. आपण जर मागे पाहिलं तर त्या ठिकाणी जे आहेत बच्चूभाऊ कडू जे आहेत ते उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत. नुकतंच डॉक्टरांनी त्यांना सलाईन घेण्यासाठी विनंती केलेली होती, मात्र त्यांनी जी सलाईन आहे ती घेतलेली नाही. आपण या ठिकाणी हे जे आंदोलक पाहतो यांचीसुद्धा सध्या प्रकृती बिघडलेली आहे. त्यांनासुद्धा सलाईन घेण्यासाठी उपचारासाठी डॉक्टरांनी जो आहे तो सल्ला दिलेला आहे. आपण त्यांनी संवाद साधूयात. दादा कुठून आलात, काय नाव? मी कलोडी सरपावरून आलो, धीरज निकम. आणि खरं तर ही मागणी म्हणजे सरकारला समजायला पाहिजे. आम्ही भाऊ काहीच नाही मागत, आम्ही काहीच मागत नाही. ते जे चबरले ते करा एवढंच म्हणणं आहे. आणि याच्यासाठी पालकमंत्री कशासाठी असते? हे तर खोलखंडोबा करून टाकला, सगळा पिक्चर बनवून टाकला. हो हां, ते पालकमंत्री कोणता पालकमंत्री पाहिजे असते, काय पाहिजे असते? आणि त्या पालकमंत्र्याले 5 दिवसापासून साधं इथं येऊन भेटायला त्याला वेळ नाही. त्यानं पालकमंत्रीपद घेतलं कायच्यासाठी? का गरज होती पालकमंत्रीपद घ्यायची? हां, तर पाच दिवसापासून एवढा मोठा म्हणजे महाराष्ट्रावर जे प्रत्येक घराघराशी ज्याचं नाळ जोडली आहे ह्या आंदोलनाची, त्याच्यासाठी 5 दिवसापासून त्याला वेळ नाही. आणि भाऊनी जरी त्याला 5 वाजेपर्यंतचा वेळ दिला असेल, मला आता सलाईन घ्यायला म्हटलं वगैरे, मी सलाईन बिलाईन काहीच घेणार नाही. लाखाचा पोशिंदा जर असा बेवारस पडल्यासारखा टाकला त्या पालकमंत्र्यांनी, त्याला पालकमंत्र्याला मुख्यमंत्री तर नंतरचा. हां, आणि मुख्यमंत्र्याचे शब्द आहे कोरा कोरा कोरा. आणि तेच मागतोय, दुसरा काही भीक नाही मागत. आज जर आपण पाहायला गेलं तर सरकारमधील देवाने जरी आज या बच्चूभाऊंच्या हाकेला साथ दिलेली नसली तरी घरच्या देवाने मात्र बच्चूभाऊंच्या मुलाने त्यांच्या ज्या आंदोलनाला ती साथ दिलेली आहे. आणि या अन्नत्याग उपोषणामध्ये त्याने सुद्धा साथ देऊन तो या ठिकाणी अन्नत्याग करतोय. तेव्हा काय सांगशील? पहिली गोष्ट तर हे वेळच नाही येऊ द्यायला पाहिजे होती. हे तुमचाच प्रश्न हे होता, काय फडणवीसांनाच बोललो होता 7-12 कोरा कोरा कोरा. आणि तेच तुम्हाला आठवण करून द्यासाठी हे आम्हाला करायला लागून आलं. ते 65 वर्षाच्या आजी बसला आहे, शुगर इतकी हाय आहे, ते अपंग 700 किलोमीटर पुण्यावरून चालवत आलं आहे रिक्षा. फक्त तुम्हाला तुमचा शब्द आठवण करून द्यासाठी काय कोरा कोरा कोरा, तेच तुम्हाला सांगण्यासाठी आम्हाला हे करायला लागून आलं. इतकं म्हणजे हे लायकी आहे का सरकारची इतकं हे? आणि दुसरा म्हणजे आता हे सगळे बसले आहे, ॲज अ युवा म्हणून हे तर कर्तव्य बनतेच काय उपोषण केलं पाहिजे म्हणून इथं. आणि जे काही युवा असन त्यांनाही म्हणतो की ते कॉमेंटमध्ये काही फालतू धंदे केल्यापेक्षा इकडे तुम्ही पण तुमच्या मतानं काही करत असाल तर करा. तुम्हाला वाटते कर्ज माफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, तर करा तुम्ही पण काही. तुमच्या पक्षातर्फे नका करू, पण स्वतःतर्फे काही होत असन, जितकी युवा बेरोजगार आहे त्यांनी स्वतःतर्फे काही होत असेल तर करा. एकूणच हे एक कर्तव्य आहे, ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे असं देवाचं म्हणणं आहे. देवासुद्धा कालपासून या उपोषणामध्ये जो आहे तो सहभागी झालेला आहे. या डॉक्टरांनी विनंती केलेली होती, कार्यकर्त्यांनी सुद्धा विनंती केलेली होती, मात्र बच्चू कडूंनी त्याला साफ नकार दिलेला आहे. आज जवळपास या आंदोलनाला 5 दिवस जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. जे शेतकरी आंदोलनासाठी जे राष्ट्रीय पातळीवर ज्यांनी नेतृत्व केलं होतं ते राकेश टिकेत असतील, महादेवरावजी जानकर असतील, राजू शेट्टी, रोहित पवार, खासदार अमर काळे, संभाजीराजे भोसले या सर्वांनी या ठिकाणी जे आहेत त्या भेटी दिलेल्या होत्या. आणि या उपोषणाला त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला त्यांनी पाठिंबा पूर्णपणे दिलेला आहे. आणि 14 तारखेला हे आंदोलन एक उग्र वळण घेणार आहे. राज्यात संपूर्ण ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो आहे तो चक्काजाम केला जाणार आहे. आजसुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये काही महिलांनी, प्रहार जनशक्ती पक्षाच्या ज्या महिला होत्या त्यांनीसुद्धा अमरावती नागपूर हायवे जो होता तो पूर्णपणे ब्लॉक केलेला होता. आपण पाहू शकतो माझ्या मागे अद्यापसुद्धा बच्चू कडूंना जे भेटणारे त्यांचे सहकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचे चाहते आहेत, ते सर्व लोक या ठिकाणी जे आहेत ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. सध्या रात्रीचे जवळपास 10 ते 10:30 वाजलेले आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे. एकूणच आज जे 5वा दिवस आहे आणि जे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ते अन्नत्याग आंदोलन उद्या जलत्यागमध्ये सुद्धा बदलू शकतं असा थेट इशारा या कार्यकर्त्यांनी जो आहे तो दिलेला आहे. या आंदोलनाची जी आहे ती संपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो. तोपर्यंत पाहत राहा लोकमत.